नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. लास्ट लेक्चरमध्ये आपण रोटेशनल डायनामिक्सच्या लेक्चरमध्ये ठीक आहे आपण एक्झाम्पल्सच्या तिथे त्या गोष्टी थांबवल्या होत्या. ठीक आहे, म्हणजे त्याच्यात आपण प्रिव्हियस इयर एक्झाम्पल्स घेतले होते. एक महाराष्ट्र CETचे 2 एक्झाम्पल्स होते आणि एक नीट 2019चा रिसेंट क्वेश्चन होता. ठीक आहे, आणि अँग्युलर वेलॉसिटी या कॉन्सेप्टवर तो लास्ट लेक्चर आपण एंड केला होता. ठीक आहे, बघा 3rd नंबरचा लेक्चर रोटेशनल डायनामिक्सचा. ठीक आहे, बघा रोटेशनल डायनामिक्स. ठीक आहे, याचा हा 3रा लेक्चर, अतिशय महत्त्वाचा लेक्चर. ठीक आहे, या लेक्चरमध्ये आपण सर्वप्रथम एक रिलेशन शिकणार आहोत. ओके, रिलेशन बिटवीन लिनियर अँड अँग्युलर वेलॉसिटी. रिलेशन बिटवीन लिनियर अँड अँग्युलर वेलॉसिटी अतिशय महत्त्वाचा. ठीक आहे, जो काही रिलेशन राहतो तो काय राहतो, V = R ओमेगा. काय राहतो, V = R ओमेगा, वेअर V इज अ लिनियर वेलॉसिटी. ठीक आहे, अँड R इज अ पोझिशन वेक्टर. ठीक आहे, आणि ओमेगा इज अँग्युलर वेलॉसिटी. ओके, बघा हे रिलेशन आपण प्रूफ करूया. खूप काही मोठं प्रूफ नाही आहे. ओके, म्हणजे इझिली तुम्ही प्रूफ करू शकता. की जर महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये जर आलं तर कसं प्रूफ करायचं लक्षात घ्या. ठीक आहे, बघा अतिशय सिम्पल आहे. ओके, V = R ओमेगा हे आपल्याला याचा प्रूफ घ्यायचा आहे. ठीक आहे, की V = R ओमेगा ॲक्च्युली आलं कसं, बघा अतिशय सिम्पल आहे. बघा आपल्याला ऑलरेडी आपण लास्ट लेक्चरमध्ये एक रिलेशन प्रूफ केलं होतं की रिलेशन बिटवीन लिनियर डिस्प्लेसमेंट अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, वी हॅव रिलेशन बिटवीन लिनियर अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, S = R टाइम्स थीटा. ओके, लास्ट लेक्चरमध्ये म्हणा किंवा पहिल्या लेक्चरमध्ये रोटेशनल डायनामिक्सचा आपण हा रिलेशन प्रूफ केला होता का, रिलेशन बिटवीन लिनियर डिस्प्लेसमेंट अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट, वेअर S इज लिनियर डिस्प्लेसमेंट. ओके, R इज अगेन नथिंग बट द पोझिशन वेक्टर अँड थीटा इज नथिंग बट द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, मेक इट इक्वेशन नंबर फर्स्ट. आता या इक्वेशनला विथ रिस्पेक्ट टू टी डिफरेंशिएट करायचं. ओके, डिफरेंशिएटिंग अबाव इक्वेशन, ओके, इक्वेशन 1 म्हणू विथ रिस्पेक्ट टू टाईम. कोणत्या व्हेरिएबलसोबत, टाईम. विथ रिस्पेक्ट टू टाईम व्हेरिएबलसोबत अबाव इक्वेशनला आपल्याला काय करायचं, डिफरेंशिएट. बघा डिफरेंशिएट करणे म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणजे बघा d/dt ऑफ S. ठीक आहे, = d/dt ऑफ ब्रॅकेटमध्ये R × थीटा. डिफरेंशिएट करता म्हणजे आपण काय करता आलं लक्षात, विथ रिस्पेक्ट टू टाईम d/dt ऑफ लेफ्ट हँड साईड अँड d/dt ऑफ राईट हँड साईड. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, बघा आता डिफरेंशिएट करताना एक गोष्ट लक्षात ठेवा. बघा इथं R जो काही पोझिशन वेक्टर आहे, ओके, R जो काही पोझिशन वेक्टर आहे ती व्हॅल्यू कशी राहते नेहमीसाठी, कॉन्स्टंट. ओके, जसं की सर्कल आहे, सर्कलसाठी जो काही रेडियस आहे तो रेडियस काय झाला, पोझिशन वेक्टर. ठीक आहे, म्हणजे एखादा समजा पार्टिकल समजा मोशन परफॉर्म करत आहे, सर्क्युलर मोशन, समजा हा पार्टिकल इथं आहे, सेंटरपासून हा झाला R काय झाला, हा पोझिशन वेक्टर आहे की नाही. पार्टिकल इथं येत आहे, समजा पार्टिकल इथं आला. ओके, समजा हे पोझिशन वेक्टर विथ रिस्पेक्ट टू पार्टिकलच्या पोझिशनने काय होतं, म्हणजे जसं पार्टिकलची पोझिशन चेंज होतं तसं रेडियस काय होतं, चेंज. म्हणून रेडियसला आपण काय म्हटलं, पोझिशन वेक्टर. ठीक आहे, तर रेडियस ही कशी व्हॅल्यू आहे किंवा पोझिशन वेक्टर व्हॅल्यू कशी आहे, कॉन्स्टंट. आणि तुम्हाला मी पहिलेच सांगितलं की कॉन्स्टंट नेहमी डेरिव्हेटिव्हच्या कुठे राहतो, बाहेर. देअरफॉर लेफ्ट हँड साईडला बघा ds/dt = जो काही R होता तो काय होता, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. व्हॉट इज रिमेन्स, देअरफॉर dθ/dt. ठीक आहे, आता बघा लेफ्ट हँड साईडला काय आलं बघा, लिनियर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. लिनियर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम म्हणजे काय, वेलॉसिटीचा डेफिनेशन आठवा. वेलॉसिटी इज नथिंग बट डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. वेलॉसिटी इज नथिंग बट डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. ओके, राईट हँड साईडला d θ अपॉन dt म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम.
म्हणजे ही व्हॅल्यू डिनोट करत आहे लिनियर वेलॉसिटी आणि ही व्हॅल्यू कशाची आहे, अँग्युलर वेलॉसिटी. वेलॉसिटी लक्षात ठेवा, वेलॉसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग हे लिनियर डिस्प्लेसमेंट, हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे याचा अर्थ ही लिनियर वेलॉसिटी, ही कोणती वेलॉसिटी, अँग्युलर. लिनियर वेलॉसिटी आपण कशाने डिनोट करतो, व्ही, ठीक आहे, इंटू आर. अँग्युलर वेलॉसिटी कशाने डिनोट करतो, ओमेगा. देअरफॉर व्ही इक्वल्स टू आर इंटू ओमेगा. हेच तर आपल्याला प्रूफ करायचं, ठीक आहे ना, हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. व्ही इक्वल्स टू आर टू ओमेगा. ओके, वेअर हे लिहून टाकायचं, लिनियर वेलॉसिटी व्ही इक्वल्स टू ds by dt and angular velocity omega equals to d theta by dt. This is linear velocity, this is angular velocity. बस त्याचे आपण सिम्बॉल रिप्लेस केलं आणि जो काही होतं ते काय झालं, प्रूफ. ओके, हेच प्रूफ लिहू शकतात. इथपर्यंत तुम्हाला कोणत्याच गोष्टीचं प्रॉब्लेम असायला नको, ठीक आहे. बघा त्यानंतर बघा ओके, आता बघा या रिलेशनचे 3 फॉर्मॅट सांगतो. बघा जसं की बघा, फॉर सर्क्युलर मोशनसाठी, फॉर सर्क्युलर मोशन बघा, हे म्हणजे हे रिलेशनचे 3 फॉर्मॅट, हे रिलेशन 3 फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवायचं. व्ही इक्वल्स टू आर ओमेगा, दॅट इज नथिंग बट द रिलेशन बिटवीन द लिनियर वेलॉसिटी अँड द अँग्युलर वेलॉसिटी. बघा 3 फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवायचं. एखादं पार्टिकल जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे तर त्याच्यासाठी रिलेशन काय राहायला पाहिजे, व्ही इक्वल्स टू आर ओमेगा. आणि हा कोणता फॉर्म आहे, स्केलर फॉर्म. कोणता फॉर्म आहे, स्केलर फॉर्म. अतिशय महत्त्वाचं, 100% सांगतो. म्हणजे इथं क्वेश्चन बनण्याचे चान्सेस आहे महाराष्ट्र सिटी. नीटसाठी नाही, नीट एवढं सिम्पल नाही विचारणार, ठीक आहे, नीट एवढं सिम्पल विचारणार नाही, परंतु महाराष्ट्र सिटी या फॉर्ममधनं क्वेश्चन फ्रेम करू शकतो, म्हणजे शकतो. एकदा लक्षात, जर एखादा पार्टिकल जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्याच्यासाठी लिनियर आणि अँग्युलर वेलॉसिटीमधलं रिलेशन कसं राहायला पाहिजे, व्ही इक्वल्स टू आर ओमेगा. कसं राहायला पाहिजे, व्ही इक्वल्स टू आर ओमेगा. आणि कोणता फॉर्म आहे, स्केलर फॉर्म. लक्षात ठेवा कोणता फॉर्म आहे, स्केलर फॉर्म. क्लिअर, ठीक आहे. त्यानंतर फॉर एनी अदर मोशन, फॉर एनी अदर मोशन, ठीक आहे, कोणत्याही प्रकारचं जर मोशन राहिलं, एनी अदर मोशन, ठीक आहे, तर हा रिलेशन कसं लक्षात ठेवायचा, व्ही परपेंडिक्युलर इक्वल्स टू आर इंटू ओमेगा. लक्षात ठेवा, ऑर ओमेगा इक्वल्स टू व्ही परपेंडिक्युलर अपॉन आर. फॉर एनी अदर मोशन, फॉर एक्झाम्पल एखादा पार्टिकल, समजा इलिप्टिकल पार्टिकल, कशाला, ठीक आहे, इलिप्टिकल मोशन तर आपलं अर्थच परफॉर्म करते, ठीक आहे. एखाद्या म्हणजे वन ऑफ द फोकसकडे सन राहतो आणि समजा इकडे अर्थ आहे, ठीक आहे, हे कोणतं मोशन परफॉर्म करत आहे, अर्थ कोणतं मोशन परफॉर्म करत आहे, इलिप्टिकल. मग इलिप्टिकल मोशनसाठी काय म्हटलं, इलिप्टिकल मोशनसाठी जो काही रिलेशन राहतो लिनियर वेलॉसिटीने आणि अँग्युलर वेलॉसिटीचा कसा राहतो, व्ही परपेंडिक्युलर इक्वल्स टू आर इंटू ओमेगा. अदरवाईज ओमेगा इथंच ठेवायचा, आर आपण खाली काय केला, शिफ्ट, व्ही परपेंडिक्युलर डिवायडेड बाय आर, ठीक आहे. म्हणजे जो काही लिनियर वेलॉसिटी राहते ती कशी पाहिजे, परपेंडिक्युलर, ठीक आहे. समजा बघा, ही झाली रेडियस, ठीक आहे, ही झाली समजा पोझिशन वेक्टर, ठीक आहे, ही झाली समजा त्या जो काही जी काही पृथ्वी आहे त्याची काय झाली वेलॉसिटी. तर हे कसं इथं 90 डिग्रीचा अँगल तयार झाला पाहिजे. कसा अँगल तयार झाला पाहिजे, 90 डिग्रीचा अँगल. कसा अँगल तयार झाला पाहिजे, 90 डिग्री. वेलॉसिटी, लिनियर वेलॉसिटी ऑलवेज शुड बी परपेंडिक्युलर. लिनियर वेलॉसिटी ऑलवेज शुड बी परपेंडिक्युलर फॉर एनी अदर मोशन. सर्क्युलर मोशन सोडून. असं थोडी आहे अँग्युलर वेलॉसिटी फक्त सर्क्युलर मोशनमध्ये असं राहते, असं आहे का, नाही. इलिप्टिकल मोशनमध्ये पण अँग्युलर वेलॉसिटी राहते. समजा एखादा पार्टिकल समजा असाही चालला तरी अँग्युलर वेलॉसिटी राहते. याचं लक्षात, समजा असा गेला थोडा असाही गेला तरी अँग्युलर वेलॉसिटी राहते. अँग्युलर वेलॉसिटी फक्त सर्क्युलर मोशनसाठीच असते का, नाही. अँग्युलर वेलॉसिटी फक्त सर्क्युलर मोशनसाठी राहत नाही, ठीक आहे. एनी अदर मोशन जिथं अँगल तयार झाला तिथे अँग्युलर वेलॉसिटी येते. ओके, लास्ट लक्षात ठेवायचं आता वेक्टर फॉर्म. ओके, आणि हे अतिशय महत्त्वाचं, वेक्टर फॉर्म ऑफ लिनियर वेलॉसिटी आणि अँग्युलर वेलॉसिटी, दॅट इज वेक्टर व्ही इज इक्वल्स टू ओमेगा क्रॉस आर. वेक्टर फॉर्म, ठीक आहे. हा कोणता फॉर्म झाला, वेक्टर, कारण की तिन्ही वेक्टर क्वांटिटी आहे. वेलॉसिटी, लिनियर वेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी, पोझिशन वेक्टर, ओके, वेक्टर क्वांटिटी, अँग्युलर वेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी, तिन्ही वेक्टर्स आहे. ह्याच्या लक्षात, म्हणजे 2 वेक्टर जेव्हा एकत्र येतात, बघा ही कशाची डेफिनेशन झाली, वेक्टर प्रोडक्टची. 2 जेव्हा वेक्टर एकत्र येतात आणि जो काही तिसरी जी काही फिजिकल क्वांटिटी फॉर्म होते
ती जर वेक्टर राहिली तर त्याला आपण काय म्हणतो, वेक्टर प्रोडक्ट. अदरवाईज काय म्हणतो आपण, क्रॉस प्रोडक्ट. अदरवाईज आपण काय म्हणतो, क्रॉस प्रोडक्ट. इथे लक्षात डेफिनेशन तुम्हाला पुढे जाऊन जिथे काम पडणार तिथं शिकवतोस, परंतु सध्यापुरतं लक्षात ठेवा, दोन वेक्टर एकत्र येतात, तिसरी जी काही फिजिकल क्वांटिटी फॉर्म करतात ती पण वेक्टर जर राहिली त्याला काय म्हणायचं, क्रॉस प्रोडक्ट, अदरवाईज वेक्टर प्रोडक्ट. ठीक आहे, हे कोणतं फॉर्म झालं, वेक्टर. बघा लक्षात ठेवा, सुरुवातीला ओमेगा पाहिजे, नंतरच काय पाहिजे, पोझिशन वेक्टर आहे. इंटरचेंज झाली तर व्हेलॉसिटीचे डायरेक्शन काय होते, चेंज. पहिलेच सांगत आहे, इंटरचेंज झाले तर व्हेलॉसिटीचे डायरेक्शन काय होते, चेंज. म्हणून वेक्टर फॉर्ममध्ये व्ही इक्वल्स टू ओमेगा क्रॉस आर, व्ही इक्वल्स टू ओमेगा क्रॉस आर, व्ही इक्वल्स टू ओमेगा क्रॉस आर. लक्षात ठेवा, आर क्रॉस जर ओमेगा झालं तर व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटीचे डायरेक्शन काय होते, चेंज. लिनियर व्हेलॉसिटीचे डायरेक्शन काय होते, चेंज. तर हे अतिशय महत्त्वाचं महाराष्ट्र CETच्या दृष्टिकोनाने 100% इथनं ते क्वेश्चन फ्रेम करतात. ठीक आहे, आता काही एक्झाम्पल्समध्ये जसं आपण एक एक्झाम्पल बघणारच आहे की ते ऑप्शन्स देतात, 4 ऑप्शन्सपैकी कोणतं रिलेशन योग्य आहे. ठीक आहे, हे तिन्ही रिलेशन्स योग्य आहे. व्ही इक्वल्स टू आर ओमेगा, व्ही परपेंडिक्युलर टू आर इंटू ओमेगा, व्ही इक्वल्स टू ओमेगा क्रॉस. ठीक आहे, आता बघा, आधी या तिघांच्या डायरेक्शनबद्दल बोलूया थोडाफार आपण. ठीक आहे, बघा तुम्हाला तर पोझिशन वेक्टर आणि अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. ठीक आहे, बघा थोडंफार डायरेक्शनबद्दल बोलूया आपण. ठीक आहे, समजा एखादा पार्टिकल आपण असं कन्सिडर करू की सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे तो आणि अँटी क्लॉकवाईज चालला. ठीक आहे, पार्टिकल कसा चालला तो, अँटी क्लॉकवाईज. हा समजा पार्टिकल आहे, हा झाला सेंटर, सेंटरपासून झालं पोझिशन वेक्टर. हे लक्षात, पोझिशन वेक्टरच्या डायरेक्शनबद्दल सांगतो आता. ठीक आहे, बघा सुरुवातीला पार्टिकल इथं होता, पोझिशन वेक्टर असा होता. पार्टिकल समजा इथं गेला तर पोझिशन वेक्टर असं झालं. पार्टिकल इथं आला तर पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर जसं घड्याळाचा काटा जसा चेंज होतो तसं पोझिशन वेक्टर काय होत आहे, चेंज. म्हणजे रेडियस काय होत आहे, चेंज. रेडियस चेंज होत आहे म्हणजे रेडियसचा मॅग्नेट्यूड सेम आहे पण डायरेक्शन काय होत आहे, म्हणूनच तर त्याचं नाव आपण पोझिशन वेक्टर ठेवलं. ठीक आहे, याची डायरेक्शन क्लिअर झाली. त्याच्यानंतर अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन, ही तुम्हाला अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन मागेच सांगितलं. ठीक आहे, समजा पार्टिकल समजा जर अँटी क्लॉकवाईज आहे, जे त्या डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज आहे त्या डायरेक्शन फर्स्ट कर्ल जे फिंगर्स आहे ते फिरवायचे बघा अँटी क्लॉकवाईज. ओके, मग हा जो काही थंब आहे पॉईंट कुठं करतं, अपवर्ड. म्हणजे कोणाची डायरेक्शन झाली, अँग्युलर व्हेलॉसिटी. ठीक आहे, समजा जर पार्टिकल समजा क्लॉकवाईज फिरत आहे, पार्टिकल कसा फिरत आहे, क्लॉकवाईज. समजा पार्टिकल जर क्लॉकवाईज फिरत आहे, ठीक आहे, अशी डायग्राम घ्यायला पाहिजे होती. इथं लक्षात, अतिशय इझी. ठीक आहे, इकडून येत आणि इकडे झालं, बरोबर आहे. ठीक आहे, ठीक आहे, नाही असं चाललं, असं चाललं तर डायरेक्शन कुठे, खाली. अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन कुठे, खाली. येतं लक्षात. ठीक आहे, बघा आता या केसमध्ये बघू. बघा पार्टिकल अँटी क्लॉकवाईज चालला, पार्टिकल कसा चालला, अँटी क्लॉकवाईज. इथं कसा गेला होता, इथं कसा गेला होता, क्लॉकवाईज. क्लॉकवाईज गेला होता म्हणून खाली. या केसमध्ये एक्झाम्पल लक्षात द्या. या एक्झाम्पलमध्ये आपण व्हेलॉसिटीची डायरेक्शन पाहू, लिनियर व्हेलॉसिटीची. ओके, लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन राहते अकॉर्डिंग टू द राईट हँड थंब रूल, RHTR. ठीक आहे, लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन कशी राहते, अकॉर्डिंग टू द राईट हँड थंब रूल. बघा इथून लक्षात येते वेक्टर प्रोडक्टमध्ये. ओके, या दोघांच्या डायरेक्शन आपल्याला क्लिअर झाला. पोझिशन वेक्टर एकदम सिंपल आहे, जसं घड्याचा काटा फिरतो तसं पोझिशन वेक्टरची डायरेक्शन काय होते, चेंज. आणि अँग्युलर व्हेलॉसिटी आताच सांगितलं, अँटी क्लॉकवाईज असेल तर वर, क्लॉकवाईज असेल तर खाली, एकदम सिंपल. ठीक आहे, आणि अलॉंग द ॲक्सिस राहते. याच्या लक्षात, जो काही अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन राहते अलॉंग द ॲक्सिस म्हणजे सेंटरमधून जो काही ॲक्सिस चालला त्याच्या डायरेक्शनने. ठीक आहे, आता डायरेक्शन राहिली लिनियर व्हेलॉसिटीची. बघा लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन कसं करायचं, बघा या वेक्टरपासनं या वेक्टरकडे आपल्याला बघा जायचं आहे. जसं बघा या केसमध्ये बघा या केसमध्ये पार्टिकल अँटी क्लॉकवाईज चालला तर जी काही अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन होती ती कशी होती, अपवर्ड. अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन कशी आहे, अपवर्ड. ठीक आहे, बघा जसं इथं सांगतो. बघा हे समजा हे इथं असा पार्टिकल आहे. ओके, अँटी क्लॉकवाईज पार्टिकल चालला, ही ओमेगाची डायरेक्शन झाली. ठीक आहे, इकडे झाली रेडियस. ठीक आहे, बघा एक पेन घेऊन द्या, तुम्हाला इझिली कळते. बघा ओके, पार्टिकल अँटी क्लॉकवाईज चालला, पार्टिकल कसा फिरत आहे, अँटी क्लॉकवाईज. पार्टिकल कसा फिरत आहे, अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज पार्टिकल फिरत आहे तर ही कशाची डायरेक्शन झाली, अँग्युलर व्हेलॉसिटी. कशाची झाली, अँग्युलर व्हेलॉसिटी. समजा पार्टिकल इथं आहे तर हे काय झालं, त्याचं पोझिशन वेक्टर आहे.
हे त्याचं काय झालं पोझिशन वेक्टर. आपल्याला आता डायरेक्शन पाहिजे लिनियर व्हेलॉसिटीची. कशाची पाहिजे बघा, इथं पार्टिकल आहे, ठीक आहे. बघा पहिला वेक्टर कुठं आहे, वेक्टर फॉर्ममध्ये पहिला वेक्टर कोण आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी. त्याच्या डायरेक्शन असा हात ठेवायचा, ठीक आहे. ओके, सेकंड वेक्टर काय आहे, पोझिशन. बघा पहिला अँग्युलर व्हेलॉसिटी होता, त्याच्या डायरेक्शन हात ठेवला. कोणाकडे जायचं, पोझिशन वेक्टरकडे गेलो. कोणाकडे गेलो मी, पोझिशन वेक्टरकडे गेलो. कोणाकडे गेलो, पोझिशन वेक्टर. बघा असं थंब करायचं. मग ओके, असे कर्ल फिंगर्स असे करायचं. मग इथं अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन अशी येत आहे. इथं लक्षात, हा थंब कशाची डायरेक्शन डिनोट करतो, अँग्युलर व्हेलॉसिटीची. इथं लक्षात. बघा हा इकडे होता, ठीक आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी इकडे आहे. ही इथं सांगता नाही येत आहे. ओके, इथं सांगता नाही येत आहे ते. इथं लक्षात. ओके, किंवा अलॉंग द टँजंट राहते, किंवा कसं राहते, अलॉंग द टँजंट. समजा इथं पार्टिकल आहे, तर हे काय झालं, लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन. हे कशाची डायरेक्शन झालं, लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन. इथं लक्षात, तिन्ही इथं लक्षात, लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन. ओके, इथं लक्षात, पहिल्या वेक्टरपासून दुसऱ्या वेक्टरकडे जायचं, ठीक आहे. समजा पार्टिकल समजा क्लॉकवाईज फिरतात, क्लॉकवाईज फिरतात तर अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन झाली खाली, ठीक आहे. समजा हे झालं पोझिशन वेक्टर. समजा पार्टिकल इथं आहे, पार्टिकल असा क्लॉकवाईज फिरून राहिला, क्लॉकवाईज फिरताय, पार्टिकल क्लॉकवाईज फिरताय, तर हे झालं अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन. पहिला वेक्टर अँग्युलर व्हेलॉसिटी, दुसरा आहे पोझिशन वेक्टर. तर अँग्युलर व्हेलॉसिटीच्या डायरेक्शन हात ठेवला मी, ठीक आहे, अँग्युलर व्हेलॉसिटीच्या, ठीक आहे. आणि कोणाकडे यायचं आहे, याच्याकडं, म्हणजे पार्टिकलची डायरेक्शन इकडे. येतं लक्षात, अकॉर्डिंग टू द राईट हँड थंब रूल, ठीक आहे. बघा हे डायरेक्शनबद्दल झालं. आणि लिनियर व्हेलॉसिटीचं तुम्हाला युनिट वगैरे सांगण्याचा काही प्रश्नच नाही, मीटर पर सेकंद, ठीक आहे. याचं रेडियन पर सेकंद, अँग्युलर व्हेलॉसिटीचा रेडियन पर सेकंद. बघा याच्यावर आपण एक दोन एक्झाम्पल्स बघण्याचा प्रयत्न करूया. जे काही रिलेशन शिकलो होतं आपण, ठीक आहे, रिलेशन इन बिटवीन द लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी, दॅट इज V इक्वल्स टू आर ओमेगा. ओके, याचे वेगवेगळे फॉर्मॅट. हा फॉर्मॅट सर्क्युलर मोशनसाठी स्केलर फॉर्म आहे, इन अदर फॉर्मसाठी V परपेंडिक्युलर राहतो, आणि वेक्टर फॉर्मसाठी V इक्वल्स टू ओमेगा क्रॉस आर, ठीक आहे. बघा पहिला इक्वेशन, किंवा सॉरी पहिला इक्वेशन म्हणतो, पहिलं क्वेश्चन, ठीक आहे. बघा पहिल्या क्वेश्चनमध्ये काय विचारलं, द वेक्टर रिलेशन. ओके, म्हणजे द वेक्टर रिलेशन बिटवीन द लिनियर व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी अँड रेडियस वेक्टर आर इज गिवन बाय. ओके, रेडियस वेक्टर म्हणा किंवा पोझिशन वेक्टर आर म्हणा, ठीक आहे. लिनियर व्हेलॉसिटी, पोझिशन वेक्टर आणि अँग्युलर व्हेलॉसिटीमधला आपल्याला वेक्टर फॉर्म विचारला आहे. म्हणजे थर्ड नंबरचा जो काही वेक्टर फॉर्म आहे तो काय राहतो, V इक्वल्स टू ओमेगा क्रॉस आर. काय राहतो, ओमेगा क्रॉस आर, ठीक आहे. बघा V इक्वल्स टू ओमेगा क्रॉस आर म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट. ओके, इथं तर त्यांनी प्लस लिहिलं तो असा स्कॅन झाला, इथं मायनस लिहिलं तो असा स्कॅन झाला, आणि इथं लिहिला डॉट. V आर आणि आर बरोबर आहे, बघा ओमेगा आणि आर बरोबर आहे, पण क्रॉसच्या ठिकाणी काय लिहिलं, डॉट. त्याच्यामुळे हे तिन्ही ऑप्शन्स काय झाले, कॅन्सल. बघा महाराष्ट्र सिटीमध्ये येण्याचे चान्सेस आहेत, ठीक आहे. पहिला क्वेश्चन, ठीक आहे. बघा त्यानंतर सेकंड क्वेश्चन, हा अतिशय इझी आहे. अ बॉडी इज व्हर्ल इन अ होरिझॉन्टल सर्कल, ठीक आहे. होरिझॉन्टल सर्कल म्हणजे बॉडी काय झाली, मूव्ह झाली, ठीक आहे, म्हणजे आपण व्हर्ल केली, ठीक आहे, ऑफ अ रेडियस, ठीक आहे. बघा याचं आपण सोल्युशन फाइंड आउट करूया, अतिशय इझी, ठीक आहे. अ बॉडी इज व्हर्ल इन अ होरिझॉन्टल सर्कल, ठीक आहे. समजा बॉडी आहे, ही रेडियस आहे, समजा गोल गोल सर्कल मोशन परफॉर्म करून राहिले, ठीक आहे. ऑफ अ रेडियस 20 सेंटीमीटर, जी काही बॉडीची रेडियस आहे ती किती दिली आपल्याला, 20 सेंटीमीटर. ओके, फुल स्टॉप. इट हॅज अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ 10 रेडियन पर सेकंड. जी काही अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा आहे ती किती दिली आपल्याला, 10 रेडियन पर सेकंड, ठीक आहे. फुल स्टॉप. व्हॉट इज इट्स लिनियर व्हेलॉसिटी ॲट एनी पॉईंट ऑफ द सर्क्युलर पाथ. कोणत्याही पाथवर, समजा सर्क्युलर पाथच्या कोणत्याही पॉईंटवर आपल्याला काय विचारलं आहे, त्याची लिनियर व्हेलॉसिटी. कोणती व्हेलॉसिटी विचारली आहे, लिनियर. आपल्याला माहीत नाही अँटी क्लॉकवाईज आहे, क्लॉकवाईज आहे, काहीच घेणं देणं नाही, ठीक आहे. म्हणजे आपल्याला डायरेक्शनची काहीच घेणं देणं नाही, ठीक आहे. मग अँटी क्लॉकवाईज जर असतं तर ओमेगा वर गेला असता पोझिशन वेक्टर, मग ते आपण तो रूल राईट हँड थंब रूल काढून लिनियर व्हेलॉसिटी डायरेक्शन फाइंड आउट केली असते, ठीक आहे. पण डायरेक्शनचं आपल्याला काही घेणं देणं, आपण असं कन्सिडर करू अँटी क्लॉकवाईज आणि इकडे झालं, ठीक आहे. आपल्याला काय विचारलं आहे, लिनियर व्हेलॉसिटी. आपल्याला काय विचारलं आहे, लिनियर. अरे मग एकदम सिंपल फॉर्म्युला आहे, V इक्वल्स टू आर ओमेगा. काय फॉर्म्युला आहे, V इक्वल्स टू आर ओमेगा, ठीक आहे. बघा देअरफॉर V आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. रेडियस आपल्याला बघा सगळ्या गोष्टी SI युनिटमध्ये घ्यायच्या आहे. सगळ्या गोष्टी कशात घ्यायच्या, SI युनिटमध्ये. बघा इथं 20 सेंटीमीटर आहे, तर मीटरमध्ये कन्वर्ट करत असताना 10 पॉवर -2, ठीक नाही. 1 मीटर म्हणजे 10 पॉवर +2 सेंटीमीटर होते, परंतु 1 सेंटीमीटर म्हणजे 10 पॉवर -2 मीटर. लक्षात ठेवा. बघा इकडून इकडं गेल्यावर डोक्यावर प्लस राहतो, इकडून इकडं वापस येत आणि डोक्यावर काय राहतो, मायनस. शॉर्टकट लक्षात ठेवा.
मीटर टू सेंटीमीटर जात असताना डोक्यावर 10⁻+2, सेंटीमीटर टू मीटर येते असताना डोक्यावर +2चा काय झाला -2. फक्त पोलॅरिटी काय करायची चेंज. ठीक आहे. बघा रेडियस 20 सेंटीमीटर होता, मीटरमध्ये कन्वर्ट केला. अँग्युलर व्हेलॉसिटी कशामध्ये आहे? ऑलरेडी SI युनिटमध्ये आहे. ओके. किती आहे ती? 10 नाही, 10⁻1 आहे. 10 लिहा किंवा 10⁻1 लिहा, काही फरक पडते का? नाही फरक पडत. ठीक आहे. देअरफॉर व्हेलॉसिटी इक्वल्स टू बघा 20ला आपण कसं लिहू शकतो? 2 × 10⁻1, 2 × 10⁻−2, 2 × 10⁻1. 20ला कसं लिहू शकतो? 2 × 10⁻1 किंवा 2 × 10 लिहा. 10 म्हणजे काय? 10⁻1. बघा आता 10⁻+1, 10⁻+1, 10⁻2, 10⁻+2, 10⁻−2 गेट कॅन्सल. व्हॉट रिमेन्स? V इक्वल्स टू जस्ट 2. लिनियर व्हेलॉसिटी आहे, सगळं SI युनिटमध्ये आहे. मग याचं SI युनिट काय पाहिजे? मीटर पर सेकंड. 2 मीटर पर सेकंड, 2 मीटर पर सेकंड. बघा हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. आय थिंक हा क्वेश्चन CBSE ओके AIPMT ओके 1996 मध्ये आलेला क्वेश्चन आहे. म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. CBSE AIPMT 1996 आणि एकदम हलवा क्वेश्चन आहे, एकदम डुमरी क्वेश्चन आहे, कोणी पण करू शकतं. जस्ट रिलेशन यूज करत आहे. V इक्वल्स टू R ओमेगा. तुम्हाला जो काही पार्टिकल आहे तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतं, त्या पार्टिकलची रेडियस दिली होती आणि त्या पार्टिकलची काय दिली होती? अँग्युलर व्हेलॉसिटी. मग 2 गोष्टी घ्यायच्या, सरळ पुट करायचं. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायच्या, सगळे SI युनिटमध्ये फिजिकल क्वांटिटी राहायला पाहिजे. फिजिकल क्वांटिटी कशामध्ये राहायला पाहिजे? SI. मग ही फिजिकल क्वांटिटी CGSमध्ये होती, SI मध्ये कन्वर्ट केली. ओमेगा तर SI मध्ये होते, काही प्रॉब्लेम नाही. मग सरळ एकदम सिम्पल कॅल्क्युलेशन्स. ठीक आहे. बघा नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अँग्युलर ॲक्सेलरेशन या कॉन्सेप्टपासून आपण तो व्हिडिओ लेक्चर सुरू करूया. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.